माझ्याबरोबर काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव मॅडम आहेत. मॅडम, उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. सगळ्यांनाच उत्सुकता आहे लोकसभा निवडणुका कधी जाहीर होत आहेत. त्यामध्ये आता ही पत्रकार परिषद पार पडते. कसं पाहता याकडे? ॲक्च्युली आता हे पत्रकार परिषदेनंतर लागलीच हे आता आचारसंहितासुद्धा लागण्याचे चान्सेस आहेत आणि त्याच्यानंतर पूर्ण लोकसभेचा कार्यक्रम लवकरच सगळ्यांच्या समोर येणारच आहे. त्याच्यामुळे उत्सुकता जी शिगेला पोचली आहे त्याचं आता लवकरच उत्तर मिळेल सगळ्यांना. मॅडम, तुमचे नेते हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे, त्यामध्ये ही निवडणूक जाहीर होते. कसं पाहताय? ॲक्च्युली निवडणूक जाहीर होताना आमचे नेते आमच्या या कर्मभूमीमध्ये आहेत, ह्याचा आम्हाला खरोखरच खूप आनंद आहे. आणि ही जी यात्रा चालली आहे, ही यात्रा आता तुम्ही बघतच असाल, सगळीकडे उत्साह इतका ओसंडून वाहत आहे. आणि ही यात्रा जी चाललेली आहे ही जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी चालली आहे. मग ती महागाई असेल, बेरोजगारी असेल, जेणेकरून ह्या यात्रेचा ह्या येणाऱ्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये फायदाच होणार आहे. मॅडम, तुम्ही महाविकास आघाडीला महायुतीचं आव्हान कसं समजताय? महाविकास आघाडीला महायुतीचं आव्हान अजिबात नाही आहे, कारण ही महाविकास आघाडी जी आहे ही विकासाची आघाडी आहे आणि युती जी आहे ही अभद्र युती आहे. या युतीमध्ये जर तुम्ही बघितले तर बरेचसे नेते हे आमच्याकडचेच नेते तिकडे नेलेले आहे, ज्यांना इथे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली महायुतीनं त्यांना आरोप केले होते, परंतु तिथं नेऊन त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून साफ केलेलं आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी नेत्यांचं आम्हाला अजिबात आव्हान आहे असं वाटत नाही. मॅडम, निवडणुकीची घोषणा उद्या कधीही होऊ शकते. त्यामध्ये आता 17 तारखेला तुमची इंडिया आघाडीची एक बैठक होणार आहे. समजा जर आचारसंहिता जाहीर झाली तर तुम्हाला तो खर्च दाखवावा लागणार आहे. हो, निश्चितच. तर बैठकीचा खर्च योग्य तो प्रमाणे दाखवण्यातच येईल, त्याच्यात काहीच अडचण नाही आहे. महाविकास आघाडीचे अजून जागा वाटपाचा तिढा कायम आहे. निवडणूक जाहीर होईल मात्र अजून जागा वाटप झालेले नाही, ते कधी होणार? नाही, जागा वाटपाचा तिढा अजिबात नाही आहे. सर्व पक्षांमध्ये आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मिळून जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे. फक्त आता ते फॉर्म्युला बाहेर येणं बाकी आहे. नक्कीच. तर लोकसभा निवडणुकीची घोषणा आता कधीही होऊ शकते. लवकरच या संदर्भात महाविकास आघाडीचा जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो नक्की झालेला आहे आणि तो अधिकृतरित्या जाहीर होईल असं प्रज्ञा सातव यांनी सांगितलं. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.